भगवान शिव जे संहारक पण आहे आणि सृष्टीचा आधार पण. त्यांना देवाधिदेव महादेव म्हटले जाते. त्यांची आराधना स्वयं विष्णू आणि ब्रह्मा करतात. ते अनादी आहेत, अनंत आहेत, स्वयंभू आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान शिवचा जन्म कधी झाला? त्यांचे आईवडील कोण होते? जे स्वयंभू आहेत त्यांचे रहस्य काय आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिवपुराण कथानुसार भगवान स्वयंभू आहेत, ज्याचा अर्थ आहे की त्यांचा जन्म स्वतः झाला होता. याचा अर्थ भगवान शिवचे कोणी आईवडील नाही. ते सृष्टीच्या आधी पण होते आणि नंतर पण असणार. कारण ती पंचतत्वाच्या पलीकडे आहेत, काळाचे स्वामी आहेत. पण जर शिवजीचा जन्म झालाच नाही, तर प्रकट झाले कसे? तर वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत. विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूच्या मस्तकी तेज प्रकाशातून प्रकट झाले. असे म्हणतात, जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली नव्हती, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडमध्ये पाणीच पाणी होते. त्यावेळेस भगवान विष्णूच शेषनागावर निद्रा अवस्थेत होते. जेव्हा त्यांच्या माथ्यावर तेज प्रकाश प्रकट झाला, तेव्हा शिवचा जन्म झाला. याच प्रकारे ब्रह्मांड विष्णूच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आणि ब्रह्माचा जन्म झाला. पण शिवपुराणात या कथेचे दुसरे रूप आपल्याला पाहायला मिळते. या कथेत असे वर्णन केले आहे की भगवान शिव आपले गुडघे चोळत असताना निघालेल्या मळातून भगवान विष्णूचा जन्म झाला. कथेचा विचार केला तर दोन्ही कथा एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत. या कथा व्यतिरिक्त अजून एक वेगळी कथा आहे, जी फार प्रचलित आहे, जी आपल्याला दादा परदादाकडून ऐकायला मिळते. तर पुढची कहाणी आणि अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. राधे राधे.